तर नमस्कार मंडळी, मी आहे अनिता. शेती माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत. तर बघा, आपण आलो आहे महादेवाच्या शेतात आणि आमचं गावालाच लागून महादेवाचं शेत आहे. तर बघा, तर हे शेत कसं आहे तर नक्कीच मी तुम्हाला तर हे बघा मंडळी, हे आहे आमचं महादेवाचं शेत. म्हणजे आम्ही याला महादेवाचं शेतच म्हणतो, कारण हे जे शेतात शेत आहे तर याच्यात हे महादेवाचं मंदिर आहे. तर पहिले तर छोटंच हे मंदिर होतं, परंतु आता या मंदिराचं हे बांधकाम चालू आहे. तर हे शेत जे आहे ते आम्ही विकत घेतलेलं शेत आहे. तर अगोदरच जे पहिले या शेताचे मालक होते तर त्यांनीच इथे महादेवाची मूर्ती स्थापन केली होती. परंतु नंतर त्यांनी खूप अशी मोठी औंढा नागनाथ इथून ही मूर्ती आणली आहे आणि पूजा वगैरे करून तिची स्थापनासुद्धा केली आहे. तर अशी मूर्ती महादेवाची स्थापन करून आता मंदिराचं सुद्धा बांधकाम सुरू आहे. तर मंदिराचं बांधकाम करत असताना त्यांनी विचारलं की आम्हाला बांधकाम करायचं. तेव्हा बाबांनी सांगितलं की तुम्ही किती पण मोठं मंदिर बांधा, तर याच्यात आमचं भाग्यच आहे. कारण खूप छान असा महादेवसुद्धा आमच्या शेतात आहे. आम्ही शेतात गेल्यानंतर त्याचं दर्शनसुद्धा होतं. तर म्हणून त्यांनी लगे अगदी असं त्यांच्या मनासारखं हे बांधकाम सुरू केलं आहे. आणि आमचंसुद्धा भाग्यच आहे की शेतात आपल्या खूप छान असं महादेवाचं मंदिर आहे. आणि आम्ही जेव्हा शेतात कामासाठी येतो, पेरणी असेल, कोणतेही कामं असो, तर इथे बसतो विश्रांतीसाठी आणि महादेवाचं दर्शन घेऊन नंतर कामाला लागतो. तर खूप चांगलं या शेतातसुद्धा वाटतं. तर मी अजून काही या शेतातला व्हिडिओ अजून टाकला नव्हता. आणि विशेष म्हणजे हे बघा, इकडे सगळे बेलाचे झाडंसुद्धा या महादेवाजवळ आहेत. तर हे बघा सगळीकडे, म्हणजे जेव्हा मंदिरसुद्धा छोटं होतं तेव्हासुद्धा इथेच पहिलेच इथे बेलाचे झाडंसुद्धा आहे. तर या भोळ्या शंकराला जो आवडणारा बेल आहे तर तो सुद्धा या ठिकाणीच आहे. आणि साईडला सुद्धा असे धोत्र्याचे जे झाडं आहेत ते इथेच आहे. आणि नंदीची तर मूर्ती समोरच आहे. तर नंदी हा महादेवाच्या समोर असतोच. तर खूप छान असं वातावरण या ठिकाणी आहे. तर गावातली मंडळीसुद्धा इथे दर्शनाला येते. हे बघा, गणपतीची मूर्तीसुद्धा आहे वरती. तर बांधकाम असं या मंदिराचं चालू आहे. इथे हापशीसुद्धा आहे, कारण महादेवाला खूप असं छान असे आपण पाणीसुद्धा जल अर्पण करून नंतरच पूजा करतो, त्यासाठी इथे हापशीसुद्धा आहे. आणि नेहमीसाठी जो हा गळडी आहे तर ती नेहमी पाण्याने भरलेली असते. मी जर शेतात आले किंवा आमच्या घरचं कोणी जर आलं तर ते भरून टाकते. आणि नेहमीच असं महादेवाला हे जे पाणी आहे ते नेहमीच त्याच्यात असतं. तर सुंदर अशी मूर्ती ही महादेवाची आहे. आणि हे जे शेत आहे तर असं जवळच आमचं हे शेत आहे. आणि पूर्ण बाकीचं शेत हे पूर्ण समोरच, या रस्त्यानंच समोर आहे. तर खूप प्रसन्नसुद्धा या ठिकाणी वाटतं. तर ज्या ठिकाणी असं देवाचं वातावरण, देव आहे तर तिथलं वातावरण एकदम प्रसन्नच असतं. तर खूप भाग्य आम्ही समजतो. इकडे हा रस्तासुद्धा आहे. तर हा जो रस्ता जातो तर आमच्या शेताकडेच जातो आणि तिकडंच शेत आहे. तर बघा, नंदीची मूर्ती आहे हे आहे शेत. तर या शेतात माझं थोडं काम बाकी होतं म्हणून मी इकडे आले होते. तर ज्या शेतातल्या ज्या काट्या वगैरे होत्या तर त्या तोडणं चालू होत्या. काट्या कोरट्या, तर म्हणजे पेरणीला कोणतीही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून. तर म्हटलं आता ह्या वेचून घ्या. तर माझं हे वेचणं चालू होतं. आणि माझं जे प्यायचं पाणी होतं तर माझी बॉटलच पूर्ण ही सांडून गेली. आणि 1:30 वाजला आता. खूप अशी तहानसुद्धा लागली होती, पण थोडं काम हे बाकी होतं. आणि इथून 1 किलोमीटर आमचं घर आहे. तर माझं काम हे चालूच होतं. तर अशा प्रकारे असं आमचं हे शेत आहे. तर तुम्हाला कसं वाटलं तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.